महायुती सरकारने शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती त्याची कुठेतरी पूर्तता न झाल्यामुळे आज ठाकरे गटाचे पदाधिकारी जालना शहरामध्ये आक्रमक झाले हुआ तेरा वादा असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जालना शहरातील मोतीबाग परिसरात ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून चक्राचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, आज रास्ता रोको आंदोलन केलंय, काय सांगणार? या महायुती सरकारने निवडणूक काळामध्ये शेतकऱ्यांना सर्व खोटी आश्वासनं दिली। यांनी सांगितलं की 1500 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देतो, तुम्ही आमचं सरकार निवडून येऊ दे, आम्ही 2100 रुपये देऊ। आणि आता म्हणतात की सरकारची परिस्थितीच नाही, उलट 10 ते 15 लाख भगिनी या योजनेपासून यांनी वंचित केल्या। त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती देऊ म्हटले। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी काय उद्गार काढले की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाही। असे एक नव्हे अनेक आश्वासनं दिली, आश्वासनाची पूर्तता मात्र होत नाही। पुढचा इशारा काय? पुढचा इशारा आम्ही संबंधित मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये आता फिरू देणार नाहीत। आम्ही त्यांना हेच विचारू की तुम्ही एवढे वादे केले आणि सर्व धोरणं तर तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये राबवतायत, दिलेल्या आश्वासनांचं आणि दिलेल्या वाद्यांचं काय, असा प्रश्न आम्ही आता त्यांना ते आमच्या जिल्ह्यात आल्यानंतर विचारू। म्हणजे फसवणूक झाली असं म्हणायचं? फसवणूकच बिलकुल। तुम्हाला मी सांगतो की आपल्या समाज जीवनामध्ये काही लोक जी भुरळ घालतात, फसवणूक करतात, त्यापेक्षा वाईट काम हे सरकार करत आहे आणि म्हणून आम्ही निषेध करतो या सरकारचा। बरं, काय वाटतं, सरकार आश्वासनाची पूर्तता करेल? आता खरं तर आता ज्यावेळेस उद्धव साहेबांनी कर्ज माफ करू शब्द दिला होता, तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये उद्धव साहेबांना माफ केलं होतं, पण ह्या लबाडाचं आता आमंत्रण जेवल्याचं काही खरं नाही, कारण कॅबिनेट झाले, अधिवेशन झाले तरी हे माफ करेल असं वाटत नाही। म्हणून आता शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहे आणि कर्ज माफ झाल्याशिवाय जे त्यांनी जाहीरनाम्याचे आश्वासन दिलं ते पूर्ण केल्याशिवाय शिवसैनिक थांबणार नाही। जसं आमच्या जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं की मंत्र्याला फिरकू देणार नाही, आम्ही सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेच करणार। तर नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर संबंधित मंत्र्याला फिरू देणार नाही असा आक्रमक इशारा जो आहे तो ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी दिलेला आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी जर बघितलं तर ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेत। माझ्या पाठीमागे ही जर दृश्य आपण बघितली तर लांबच लांब वाहनाच्या रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झालेली आहे। जालना शहरातील मोतीबाग परिसरात सध्या रास्ता रोको आंदोलन जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात येत आहे। रामनाथ राखणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।